हेलो 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 असू दे काय झालं माहीत ये ना त्यांच्याकडून शूटिंग करून कधी लागे माइक नाही बदलतो क्या हे पडता माहीत पडता हो दबल्यावरती सलोटेप होईल पडला तर मी असा धरते हेलो हेलो कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूचा लागो चरणाला मनोभावे भजन तू कर प्रभूचा लागो चरणाला प्रभूचा लागो चरणाला सदा गारे सदा गारे मुबारी तू सकाळची अंतर कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगाची सुंदर सुरुवात आहे बोलता बोलता बुवा खूप काही बोलून गेलात की बुवा की साऊंडचा विषय बुवा काहीतरी सुरुवातीला बोलले बरोबर ना हा बुवा ज्या वेळेस बुवा सुरुवात असते ना बुवा होय ज्या वेळेस सुरुवात असते ना बुवा त्याका जरा साऊंड लावूक वेळच जाता तू एवढं गाण कोकिळ ना तू अरे ऐक ना सांगते दादा कारण बुवा तू फक्त काय केलं तुझं एक माईकची सेटिंग करूची होती आणि फक्त तबल्याची चॅटी हे दोन माईक ते तुका फक्त सेटिंग करूची होती बरोबर बरोबर हो पुजारे आनंद पूजा बरोबर ना बाकी सगळी सेटिंग आहे लावलेली होती आणि तू माका त्यांना सांगतो उगीच त्यांना भडकवतो अरे आयुष्यभर काय केलंस तू अजून माका उगीच तुमच्या मनात काळा घालताय बा त्याका तोंड बघूचा नाही तुमचा माकाच बघू आहे माझ्या दिवगड मध्ये अतिशय सुंदर साऊंड या साऊंड वाल्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण बुवा जेव्हा नवरा बायकोचा भांडण होता ना हे मूर्खा अकडे बघ हा अकडे बघ तू बोल ना गजरा बंग माझ्याकडे ना पण एवढाच घरादारापर्यंत जाऊन गाडी नाही करायची लक्षात ठेव कारण साऊंड वाल्यांना बुवा काय वाटत असतात लक्षात ठेव कारण एखाद्या नवरा बायकोचा भांडण झाला की वकिला काय वाटता की त्यांचा भांडण होऊ दे आणि माझ्याकडे केस येऊ दे बरोबर ना आणि नवरा बायकोचा परत वा तू आणि चिंगम चुकाले रे काय लहान झालंच काय तू एखाद्या वकिलाला वाटता की त्यांचा भांडण होऊ दे पेशंट माझ्याकडे होऊ दे आणि एखाद्या डॉक्टरला वाटता काय की त्यांची मारामारी होऊ दे बुटाबुटी होऊ दे तो पेशंट म्हणून माझ्याकडे होऊ दे पण माझं सावळवर एकमेव असं ते आनंद पुजारी असे होत की कुठल्या तरी गावामध्ये सत्यनारायणची पूजा असू दे स्वयंभू महादेश्वराचं कुठेतरी इकडे कार्यक्रम असू दे देवाचा आणि त्या देवाच्या चरणाशी माझा साऊंड वाजू दे असं त्या साऊंड वाल्या वाटतं तुम्ही होय म्हणे महाराजा म्हणतो दादा मग ना अरे बुवा तू काय सांगते बुवा आज
माका पण माहिती आहे ना संकल्प केले मी बुवाने आज नाही म्हटलं तरी 15-20 बारेंका बुवा त्यांनी मला जोडी घेतलेला बुवा एक तरी अपशब्द तुमका अहो जाऊ करूनच मान सन्मान देऊन बारी केली बुवा आणि तू सांगते ह्या माणसाक विचार म्हणजे कोण ह्या माणसाक म्हणजे कोण अरे जेव्हा आपण मुखात ना बोलतो ना बुवा रिस्पेक्ट इज्जत देऊशी नाव कमूसाठी ना बुवा तुझ्या माहितीसाठी सांगतोय नाव कमूसाठी आयुष्य जाता आणि नाव जेव्हा घालूचं असतं ना बुवा तेव्हा सेकंद कापी घे लिहून घे नोट डाऊन बुवानी सांगितलं की हे माझं नोटिशन आहे अरे एवढे का आम्ही खुळे नाही हो शाळा सुद्धा रे बुवांची या 17 मात्राचा नोटिशन होता की नाही सांग रे राहत्या लक्ष्मी घात लावून आणि 8व्या मात्रेक तीही वाजवले बरोबर सुशांत काय सांगतो बिरबिरलो सुशांत नाही सुशांत तू तुषार 17 मात्राचा नसत ना ह्या सगळ्या कुठे घरात होते की सोडून द्या माझ्या विचार नाही होय हा 8.5च आहे ती 8.5 मात्राची ती आहे या काय असतं म्हणजे आमच्या धोंड्यामध्ये काय येत ना एवढे आम्ही खुळे हो अरे सांगितलं नाही काय कोणी साऊंड म्हणतो मोटर आणून म्हणतो मिक्सर काय बॉक्स एवढे ते काही खुळवले नाही साऊंड वाले बुवा अरे आपण बोलताना आपल्या लाज वाटू काही बोलताना बुवा अरे तू जेव्हा तू आलाप मारलंस ना आता सुरुवातीचो ते रेडे पळाले गोट्यातले आई शपथ सांगतो रेडे पळाले अरे तुझ्याकडून अपेक्षा नाही बुवाने काय सांगितलं धूप पत्तीचा बुवा म्हणून बुवांची ओळख बुवा हे वाक्य तुमच्या मुखात ना तरी माका शोभत नाही बरोबर ना माका अपेक्षा नाही बुवा अरे आज तू इकडे तिकडे कार्यक्रम करतो पण जाऊन सांगते की बुवाकडे काहीतरी ईश्वर त्यांनी काय सांगितलं मायबाप भजने श्रोते की प्रति परशुराम पांचाळ बुवा प्रति अभिषेक शिरसाट बुवांचा भास होतो भजन गाताना उचक मारू बोललो काय करत तुका बोलू असं नाही आयुष्यात कोणाचा कधी वाईट करायला नाही बुवा अरे मी म्हणते आता तू असं बोलतोस ना तो म्हणता पाकिस्तानात म्हणतो अली फतेह खान म्हणता मेलो त्या कमी नाही सांगलं मरो होतो एवढा त्याला वाटत माझ्या यायचं त्यांनी शिकव सकाळी दुपार संध्याकाळी 3 टाइम शिकवलं असतं म्हणजे दोस्त चांगलं होते त्याला शिकवलं असते ना यमन राग दुपारच्या वेळेला जसं रागाचा प्रहर असेल तसं आम्ही भजन शिकवतो बुवा झक मारू पाकिस्तानात गेलो तो यायचा माझ्या देवगडत होता का तुम्हाला अरे तुमचा लाजे नाही कसे वाटत तुका तुका शपथ ना माझं गजर 40 मिनिटाचं ठीक आहे गजर होईपर्यंत त्या माझ्या तो रेडिओ आधी हरवला तो सोडून आणला लहान तुझी पळून बघ डायरेक्ट गाडी बुवा हे भजन श्रोते बुवा आज तुमच्या हरिनामात बघ तुम्हाला सांगते त्याला धरून आणलं या मातेश्वराक स्मरून सांगले या 15 दिवसापूर्वी कोणाक तिथे काळानं घालो घातलेलं मका सांग कोणाक आधी पाय धरूचे लागले दुसऱ्याचे मका सांग त्याच्यात तुका कोण नवीन दिसता रे एक जरी पोरगो नवीन असून आज चिठीता घे त्यांना सांगता तो कोण मारतो पोरगो वा वेदू त्याका म्हणता वेदूक सांगता म्हणतात तू तुमका सांग पैसे म्हणता जास्त आले तर माझ्या पाकड मी म्हणते भीक मागे ना तू आई शपथ सांगते रुमाली की आणि दगडे काम बसू देवकडे देऊन बोललोय तोंड जागे ठेव आई शपथ आयुष्यात आतापर्यंत गो अशी माका बघलाच माझा अवतार असो कधीच नाही पण माका आयुष्यात वा मी एवढं मोठं पंडित नाही गुरूंचे संस्कार आमच्यावरती चांगले बुवा एखाद्याच्या भजनाला नाव ठेवापर्यंत सुशांत जोईलने जन्म केलो ज्यावेळेस सुशांत जोईल भजनाक नाव ठेवत नाही बुवा तेव्हा सुशांत जोईल घरात बसलो असतो मी तुका बोलले म्हणजे काय रेडो हरवलो तू माका काय बोलले खूप पट्टीचं बुवा म्हणून योग्य आता बुवा तुम्ही सांगा ना बरोबर असू दे त्यानंतर बुवाने सांगितलं की मेड इन म्हणता चंगळ्या काहीतरी वाटा खावा रे बघ ना कसलं एकदम म्हणजे बघ आणि काय व्हायला चॉकलेट बॉय संस्कार आहेत तसे आमच्यावरती तुझे संस्कार काय ते नंतर का डबंग अहो त्या दिवशी असं झालं नवीन लग्न झाला आणि लग्न झालं फक्त मा कोलांडुपी पोरगी गेली मुलगी आणि सांगितल्याने त्याला अडवून की ह्या कोकाना घ्या म्हणून त्यांनी कोकाना घेतल्या काय आम्ही गेलो फिरायला त्या चौपटीचं नाव जुहू आम्ही गेलो चौपटीला त्या चौपटीचं नाव जुहू आणि अखिलेश बोले चंद्रा बोले कैसा लगा मेरा मजा
एका काय वाटतं माहिती आई शकू एका वाटतं की माकाच बोलत येता माका काय वाटत नाही जीवा किटा म्हणलो माणूस होय ते सुकी बावडी काही गावात हे जीव देत रे तुझ्या नावानं लक्षात ठेव दानिक जातलो आता डोक्या खाऊ नको शांत 40 मिनिटं तू पुजारीने दिलेली आहे ना मग बुवानी काय घालते एवढी त्याच्या वाटरच ठेवलं त्याला काहीतरी असं ते बघ बुवाने खूप काही बुवा सांगितलं असं ते बघ बुवा आज तुमच्याकडून अपेक्षित आहे ना बुवा माका की बुवाने सांगितलं की प्रेम माझा म्हणता अजिबात तुझ्यावरती हा प्रेम मग पुढचा काय अरे बुवा माता भगिनी म्हणते बुवा तुका लाज नाही वाटत तुझ्या कांडा लागले तुझ्या किसला ती तुका लाज नाही वाटत आता सकाळी उठून तोंड बघून औषध खरं सांगतोय अरे तू परत म्हणता असं त्या दाढी होईल काय याच्याकडे झांगूर पाकूया हा बघा त्याच्या एका कानात हा भाली तो आता काहीतरी वाढदिवसाला पिंपळात लावतो मौली एका कानात भाली ती हा कसे असं ते त्याचा त्या ती दुसऱ्या भाली ना बरोबर शंभोरा ना शंभोरी जेवढा बोलतोय त्याच्या बाहेर जर बोललो तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव तुझं तरी कळेल नाही तर माझं तरी करून घे तो माकवाटाकडे काही वडा पिंपळावर बसलो वाटतंय तो मस्त पोलीस वर बसवणार दोघांचा भांडणाचा असं ते बुवा कारण बुवाने सांगितलं बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे प्रेम आपल्या आईवरती पण होऊ शकतं ना बुवा प्रेम आपल्या आईवरती पण होऊ शकता आपल्या बहिणीवरती बहिणीचं प्रेम भावावरती असतं ना बुवा बरोबर ना बुवा कारण तसाच एक मित्र म्हणून माझा तुझ्यावरती प्रेम हे फक्त बुवा सांगितलं आता छाती काय कर्म हात लावतो वयाचा सामान झाला तुझा उठतोय माझ्यानं तू रेडो काही गेलो हे का मग बोलता जोईल बोलता वा अरे तुका किस करून काय मी काय धानिक जा 8 दिवस तोंड नाही धुत वाटतं बा कसा खाल्ल्या 8 दिवस तोंड धुतलंच नाही तुका किस करू मी हा त्याच्या खाता आणलंय रोट मी 10,000चं एका करीन झाली तरी पण तुका नाही जवळ पण दूर ठेवतोय नाही अरे काय तुझी भाषा अरे लाडकी बहीण बुवा बघा ना अरे बुवा लाडक्या बहिणीपेक्षा 2100 रुपये 1,500 रुपये काय भेटतात त्यांना औषध केवायशी केलं घे ती मस्त मजा घेता काढवतात बसवणार ती तू हा केवायशी करून घ्यावा काय नको आमका 2100 1500 रुपये नको 2100 पण आपल्या बुवा या माझ्या महाराष्ट्राला बुवा लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहीण त्याची बुवा गरज आहे ज्या वेळेस माझी बहीण जेव्हा कामावरून जेव्हा सुरक्षितपणे आपल्या उमऱ्याच्या आतमध्ये जेव्हा येईल ना बाबा तेव्हा मी म्हणेल की माझी बहीण ही सुरक्षित आणि माझा महाराष्ट्र कुठेतरी सुधारलाय बुवा बरोबर हे आपल्या काळाची गरज आहे बुवा त्या दिवशी विषय असं निघालो ना बुवा बदलापूरमध्ये एका 4 वर्षीय मुलीवरती त्या शिंदे नावाच्या नराधामाने तिच्यावरती बुवा बलात्कार केला बुवा बरोबर ना तेव्हा तिका माहिती होतं का माझी संस्कृती काय नोट डाऊन लिहून घे नाही ना म्हणजे एक मुसलमान जातीच्या धर्माच्या मुलाच्या प्रेमात आपल्या हिंदू धर्म संस्कृतीची मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडली आणि शेवटी आई बापाला सोडून ती पोरगी पळून गेली पण त्याच नराधामाने त्या मुलीचे वास्तविकता हरिनामात बुवा सांगायची गरज आहे काळाची गरज आहे बुवा कारण त्याच मुलाने त्या मुलीचे 35 तुकडे करून एका एवढ्या फ्रीज मध्ये घालून ठेवल्या म्हणजे जन्मात बुवा घातलं काय उपयोग मला सांगा लहानाचं मोठं अरे लहान जेव्हा आपली आई आपण बाळ तिचं लहान असं तेव्हा आपली आई किंवा वडील बुवा खिशात 1 रुपया जरी नसला तरी श्रीमंत माणसाच्या घराच्या उमऱ्यापाशी जाऊन 10,000 15,000 रुपये कर्ज काढून बुवा आपले लाड हंस पुरवणारे बुवा आपले आई वडील ही कुठे काळाची गरज आहे अरे कलियुग आहे बुवा सांगायची गरज आहे ना बुवा हे कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय या कलियुगात मोर नाचताना रडतोय हंस मरताना गातोय मेलेला माणूस या पाण्यावरती तरंगतोय आणि जिवंत माणूस या पाण्यात बुवा बुडतोय हे बुवा कलियुग आहे बरोबर ना औषध खातात ना दाब्याकडा त्या कलियुगात ह्यात म्हणून वाट लागली आहे ना म्हणून सुरुवातीला सांगितलं दारुडो गुटखा खाणारो आणि सिगरेट खाणारो मग जगलो सिगरेट खाणारो जगलो म्हणजे बघा तिकडसून एक सांगते लाईटर बाहेर पण बुवा ह्या पब्लिक असा ना बुवा देवगड म्हटल्यानंतर बुवा हरिभजनाची पंढरीच आहे बुवा कारण आज प्रथमता काय म्हटलं तरी बुवा
लग्न कार्यामध्ये माझ्या देवगड तालुक्यातले एक अनबान शंकर रत्न आहे ते आमचे सुरुवातीला सांगितलं नकाशावरती माझ्या देवगड तालुक्याचं नाव ज्यांनी नेऊन ठेवलं संदीप पुजारी बुवा. बुवा लग्नामध्ये ज्यांनी भजन केलं एकमेव भजनी बुवा कोण असतील तर माझे संदीप पुजारी बुवा आहेत. बरोबर ना? जोरदार काय झालं म्हणजे बुवा काय भांडला म्हणजे बुवा भजन आहे काय. माझे परशुराम सुतार बुवा काय म्हणतात बुवा, परशुराम सुतार बुवा काय म्हणतात बघा. शेळी म्हणे जीवा भावाने माझ खाणार म्हणे वाताड अन मोठे सम्राट होऊन गेले आता आले हे भैरम साठ मृदुंग बडवी कसा का ढोल कसा भजू विठारी गोडगळ्याच कानर गावात फिरतात कुत्र्या वाणी. काय सांगता सुतार बुवा ही जेनू काम तेनू बुवा. पण आज ना माका म्हणजे स्वतः काहीतरी चांगला वाटला की नशीब तुझ्या तोंडात ना बोलता बोलता शब्द येलो नाही की पंचमापर्यंत आवाज लाव ही म्हणता पेटी दुखाते ताजं वाक्य बोलतच नको आज बस पुरे होता. पण नशीब काहीतरी जिभेक आवर घातलं. बरोबर ना? आज काहीतरी शिकूचा. सुशांत जोईल यो अखिलेश फाळके होऊ शकत नाही ना बुवा. बरोबर? अखिलेश फाळके सुशांत जोईल होऊ शकत नाही. सुशांत जोईल संदीप पुजारी बुवा होऊ शकत नाही. तसंच अखिलेश फाळके संदीप पुजारी बुवा होऊ शकत नाही बुवा. जेनू काम तेनू. बरोबर ना बुवा? ही वास्तविकता आहे बुवा. अरे परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिलेली आहे. परमेश्वरान सगळ्यांना ताकद दिलेली. बघ ना बुवा 2 पायाचा माणूस असो या सृष्टीमध्ये ताठा आणि परमेश्वरान 4 पायाचा प्राणी जो आडवं चालवलेला. म्हणजे यातून सिद्ध काय होतं बुवा परमेश्वराने काय सांगायचंय बघा. कारण हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत दिलेली आहे. बरोबर ना? हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत आहे. गाढवाची ताकद त्याच्या पाठीत आहे. बैलाची ताकद त्याच्या खांद्यात आहे बुवा. माशाची ताकद त्याच्या शेपटीत आहे. खोल पाण्यात. मगरीची ताकद त्याच्या शेपटीत दिलेली आहे बुवा. बरोबर? घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे. आणि माणूस एकमेव असो त्या माणसाची ताकद ह्या खय दिलेली आहे डोक्यात. म्हणजे खय मेंदुवात. असं माका वाटतं की तुझं मेंदुवात घोडक्यातच इलो वाटतं. आई शकतो वा बोलू खावा. आणि तू भजन कसा करू खाऊ तू माका शिकवतो. म्हणजे भजन म्हणजे मी खुळो माका हे उगीच धान्य नाही. तू माका सांगू नको बुवा आमची ओळख आम्ही काहीतरी ओळख ठेवली आहे बुवा. म्हणजे एखाद्याच्या वाईटर कसा टाकत आता माझ्या अखिलेश फाळकेकडनं शिकवत आई शकतो. अरे सांग ना माका तू चढ जातस म्हणून मग तू कसं माका टार्गेट करूच लागतं. कोण बुवा कोणात चढ जात नाही. सांग ना सिद्ध कर. हा बोलता आमका पण येतं ना बुवा. आम्ही पण भांड एकेका नेरिये खातो आम्ही. पण आम्ही स्थान पवित्र स्थान काय बघून आम्ही बाऱ्या करतो बुवा. तू साऊंड वाल्यांचं मोठे पण माका शिकू नको. ऐकलं काय? लक्षात घे. घोडगळ्याच गाणार गावात फिरतात कुत्र्या वाणी अन शास्त्र कळेना कुणास म्हणून ही बघ ही गाढव झाल्या दिशानी. आता मधुरच पेटला. मृदुंग बडवी कसा का ढोल कसा भजू हरी बोल. तुझ्या भजनाला नाही बोल तुझ्या भजनाला नाही बोल कसा भजू विठाला. हे सुंदर बुवाने लिहून ठेवलेले जेनू काम तेनू बुवा. एक गाणं आहे बुवा. जास्त वेळ नाही 40 मिनिटाचा कालावधी बुवा. बोलता माका तुका जेवढा जमात तेवढा तू माका बोल. आणि अभंगात जेवढा तुका सण होईल बुवा तेवढा सोसूची ताकद ठेव बुवा. तोंड दिलेला माणसाला 100% बुवा बोलू पाया. भजन कशा प्रकारे केलं पाहिजे बुवा. राहत पते कलेन माका नको. पण आम्ही अरे आहेत ना अजित कडकडे आहेत माझे महेश काळे आहेत बुवा. हा लता मंगेशकरजी आशाताई भोसले अरे अशा किती तरी कलावंतांनी बुवा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करून घेतलाय बुवा. कोणती तरी कामा नाही ती. आमका पुरस्कार नको आमची स्मारक आपण नको. पण आपण आपल्या गुरूंनी ज्या काय आपल्याला शिकवलेले मायबाप भजनी धोंडेमध्ये काय नसते त्याच्यात वेडा वाकडा काही असं पण मायबाप भजनी त्यांच्या कानांपर्यंत आणि त्या मनापर्यंत त्या रुजूचा कंपनाचा असत बुवा. तर त्या प्रत्येक भजनी बुवाचा. बरोबर ना बुवा? म्हणजे बारी कशी करू भाई. नवीन पद्धतीचा गाणे म्हणूया या ठिकाणी गाजरा शोध करूया. प्रेम भरभरल ग तुझ
आता मन भरलं ग तुझं. बुवा ज्या वेळेला आपण गाणं म्हणतो ना बुवा समोरच्या काळजाला बुवा आम्ही त्यासाठी बुवा प्रसिद्ध आहोत. ठीक आहे ना बुवा, परमेश्वर हा आत्मा आहे. या आत्म्याने बुवा काय सांगायचं सिद्ध काय बुवा होतं तात्पर्य बघा. हा आत्मा आहे ना बुवा, काय नाही या भजन जोपर्यंत आत्मा जिवंत तोपर्यंत आपलं भजन नामस्मरण आहे देवाचा. एकदा आत्मा खपलो की या सगळा गंगेत, बरोबर ना बुवा. त्यामुळे पक्षी पायामुळे जाळ्यात अडकताना माणूस एकमेव असो आपल्या जिभेमुळे. जिभेर जो ताबा ना बुवा तो ह्या क्षेत्रात टिकलो तर भले भले कुठे एक लागले बुवा. लक्षात ठेव. प्रेम भरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच मनशी गद्दार मला पाखरा आझाद केलं. अतिशय सुंदर आहे, बरोबर ना. ठीक आहे बुवा. बुवाने प्रेमाचं सांगितलं. बुवाचा शेवटचा मुद्दा आहे. बुवाने प्रेमाचं सांगितलं. बुवा प्रेम जर करायचं असेल तर आपल्या आई वडिलांवरती, आपल्या भारत देशावरती बुवा प्रेम केलं पाहिजे, आपल्या जवानांवरती. त्या दिवशी असाच झाला बुवा. एक श्रीमंत माणूस गरीब माणसा काय सांगता, माझ्याकडे 14 म्हणता गाडी होत, माझ्याकडे 14 गाड्या, 16 एकर जमीन आणि 4 बंगले. गरीब माणसाक सांगता तो श्रीमंत माणूस 14 गाड्या, 16 एकर जमीन आणि 4 म्हणता बंगले होत. त्या म्हणता गरीबा विचारता तुझ्याकडे काय आ? तर म्हणता माझ्याकडे एक म्हणता लाल जॅकेट वालो पोरगो हा, माझ्याकडे एक म्हणता गोरो बंको सोसो पोरगो हा आणि म्हणता त्याची गर्लफ्रेंड म्हणता तुझा चेडू हा. काय वया होय. 14 गाडी हो, 16 एकर जमीन आणि 4 बंगले आणि प्रेमाची कथा माका सांगतो. बोला रे. असू दे बुवा, अर्थाचा अनर्थ नाही बुवा. जसा बोललोय तसा अर्थाचा अनर्थ झाला. कोण कोण शिल्लक नसला ताडपत्र्यावर राहलो शिल्लक तरी माका बस. तू असं समजा नको की जोईल बुवा बोलता येत नाही बुवा. तू आहे म्हणता तू 6 वेळा येईन हवं, 6 वर्षात तुला 6 वेळा हय आणले. माका काय फरक. माझा एक असा बुवा वर्षातला 4च कार्यक्रम करायचे बुवा. आता कसं बोललं मनातला, वर्षातना 4च कार्यक्रम करायचे पण त्या स्थानावरती बुवा आपला त्या गावात नाव करून ठेवायचं बुवा. या मताचं पोरगो सुशांत होईल बुवा. लक्षात ठेव, लिहून घे. आपला विश्वासू डाव्या पायाचा अंक लावतोय. प्रियकरीसाठी ते गाणं बघ. एक फूल वाहतो सखे. अरे वा किटक्या घेऊन अंगार अंगुराचा मिला किडी भुसाग. तू शेरारी शिकारी मी बाबा ससाग. तू शेरनी शिकारी मी भावळा ससाग. एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे. एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो. एक फूल वाहतो सखे वरच्या पट्टीमध्ये
पंचमापर्यंत जा नाही तर दैवतापर्यंत जा. वरच्या पट्टीत भजन केला म्हणजे बुवा त्याला भजन म्हणत नाही. तुझ्या माहितीसाठी सांगतो. अरे ज्यावेळेस आपण वर जातो ना तेव्हा त्या स्वराक आपला पूर्णत्वपणे आवाज त्या स्वराक लागा हलो तर बुवा वर जाऊचा. बरोबर ना बुवा? असं वाटतं की कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिल्यावर आई शपथ बोलतो ना बघा आता सॉरी बोलतो बिंदास. एक फूल वाहतो सके जवा तुला पाहतो सके त्यांच्याकडून 100 रुपयांचं गुगल पेच्या माध्यमातून बक्षीस आले. त्यांची एक फरमाईश आहे फुलं निरीक्षण माझे तेवढं बुवा गाणं घेतो आणि गजराच्या माध्यमातून बुवा 100% 40 मिनिटाचा कालावधीमध्ये बुवा गजर आटवायचा आहे. 100% मनोरंजन करणार. ला 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 मेहंदीने ओ शकुनाच्या मेहंदीने फुलले रे क्षणवार फुलले रे क्षणवार फुलले मेहंदीने हो शकुनाच्या फुलले रे क्षणवार फुलले ला 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 त्याचा पुढचं चरण तुझ्यासाठी. झुळू कवाराची आली रे लेऊनी कोवळी सोन फुले झुळू कवाराची आली रे लेऊनी कोवळी सोन फुले साजन स्पर्शाची जाणीव होऊनी भरले फुले या वेळाचे गाजर भाव बिलो शकुना हसले रे क्षण माझे हसले रे हसले रे क्षण माझे हसले ला 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 वेळेला महत्व आहे. या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणा ज्येष्ठ आमचे गुरु समान बाबा बरोबर ना. या ठिकाणी नाडन नगरीची शान आणि आमच्या देवगड तालुक्याचे एक रत्न सन्माननीय संदीपजी गुजारी बाबा यांच्याकडून ह्या गाण्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. या ठिकाणी या बक्षिसाचा स्वीकार करतोय आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. माझ्या या कोकणातील एक रत्न बघा आमचे रत्न म्हणजेच अनेक नामांकित भजने भाऊ होऊन गेले बुवा. त्या भजनांच्या बुवांवरती ह्या गजरे बुवा. तुझ्या रूपाचं चलन पडलंय ना मला भिजू द्या माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या कदमा पांचाळ पाटील मोरी कदमा पांचाळ पाटील मोरी
सुरुवातीला सांगितलं कदम आणि पांचाळ बुवा याची बुवा तुम्ही जेवढं बोललात त्याच्यावरती बोललो म्हणजे सांगायचं बुवा तात्पर्य एवढं म्हणजे भरवल्यावर हानरूप बुवा त्या शब्दाच्या बाहेर बुवा एक जरी शब्द गेलो तर सुशांत जोईचा दुसरा अवतार काय असणार अभंगाला 100% बुवा दाखवून दे तर काही पण असू दे नाटक नाही प्रेमान सांगते माझं प्रेम तुझ्यावर चांगले चिंतन भारी चालली मुद्दे 2-3 मुद्दे तुझे सोडलोय त्याचं कारण चांगला तू ज्या मुद्द्यात विषय होतो तो मुद्दा मी तुझं बोललाय नाही बोलायचं होतो पण तो तुझ्यासारख्या वागणा मी बोलू शकत नाही माझा आपला काहीतरी स्टँडर्ड आहे बुवा आम्ही स्टँडर्ड ठेवलं आमचं काहीतरी त्या मुद्द्यावर तुझ्याकडं तू एवढं झालं पण मी एवढं होईल अजिबात बोल एवढे वाईट संस्कार गुरूंचे देखील नाही आई वडील घे लिहून घे तुका जेवढा माका बोलूचा ना बुवा बिंदास बोल कारण बुवा बतावणीपेक्षा आज समोर बसलं ते पण आमचं रत्न विजय गुजारे बुवा बरोबर आज बतावणीपेक्षा बुवा उद्या नाडन नगरी चर्चा काय होतली भजनाची म्हणजे उद्या काय म्हणणार अखिलेश फाळके आणि सुशांत जोईल बुवानी काय सुंदर कार्य केल्याने त्याचा सगळा श्रेय मध्ये आमचे विठुराया बसलेत ना व त्यांच्या जातला म्हणून काय म्हणते बघा प्रथम वांजन जोडी परशुरामाचे कोकण दर्शन जगाशी सांगू द्या प्रथम वांजन पाटील मोरी कोकणात आठवूया प्रथम वांजन पाटील मोरी कोकणात आठवूया सूत देवीलास पाटील संगीत रत्न झाले संगीत रत्न झाले संगीत रत्न झाले कमल सूत देवीलास पाटील संगीत रत्न झाले संगीत रत्न झाले संगीत रत्न झाले आजच्या भजन रत्नानी हरिनामे मान मांडिले आजच्या भजन रत्नांनी हरिनामाचा थैमान मांडलाय लेडीज जेंट्स बुवा मारे बंद बरोबर ना कोण बुवा तलवारी काढतोय कोण पेटी सोडून बुवा नाचतोय हे बुवा भजन नाही पण आज मायबाप भजनी श्रोते भजन कसं करून घ्यावं याची ताकद एकमेव कोणात असेल तर मायबाप भजनी श्रोते तुमच्या हातात आहे म्हणून काय म्हणतोय आजच्या भजन रत्नांनी हरिनामे थैमान मांडले बादशाह होते ओंकार बुवा भारी आवाजाचे बादशाह म्हणून त्यांची ओळख होती ते आमचे वामन गोपकर बुवा म्हणून काय म्हणतोय का अर्जुन तावडे स्वरी सांगतो ऐका सनभंगुरे जीवन आपलं कुणी वाढू नका हरे राम
विलास पाटील बुवा विलास पाटील बुवा काय म्हणतात बघा हे देवा तुझ्या दरबारी रे आरे कान्यायनीत गो देवा तुझ्या दरबारी रे आरे कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा यांचा बुवा होता रे देवा तुझ्या दरबारी रे आरे कान्यायनी त्यानंतर लंडन मध्ये जाऊन त्यांनी हरिनामाचा जयघोष केला कमल सुत विलास पाटील बुवा काय म्हणतात बुवा हे भोळा भोळा गे माझा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण कोकणात चतुर्थीचा अर्जुन तावडे अर्जुन तावडे हे नियमावली जाऊ शकता अर्जुन तावडे बुवा महान नाम सांगू द्या बांजा बांडे मोरी गोगरा टोला बांजा बांडे मोरी गोगरा टोला माटोया 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 शेवटचं चरण आहे गजल सांगत गजल हरिनामात आज रंगले झाली प्रसिद्ध तिरलोट खाडी अमर झाले रत्न थोरते बुवा जयराम खाडी हो आमच्या देवगड तालुक्यातले रत्न काही सुंदर पहाडी आवाज अनेक त्यांनी शिष्य त्यांनी घडवले बरोबर आमचे संदीपजी गुजारे बुवा अनेक शिष्य त्यांनी घडवले बघा एक सुंदर असे कलावंत अमर झाले त्यानंतर आमचे विजय गुजारे बुवा यांचे गुरुवर्य म्हणजे काय त्या गजराच्या माध्यमातून उल्लेख केलाय बुवा बघा अमर झाले रत्न थोरते बुवा जयराम गाडी अभिषेकाच्या हृदयात सारे जाऊ द्या
धन्यवाद धन्यवाद. आमच्या एका राग येत बाबा त्याचा गाणं नाही म्हटलं काय बोलायचं होतं बोलून दे अभंग बा. गाय झोपली गोट्यात आमच्या बुवांचं फेवरेट गाणं आहे. आणि एक प्रेमापोटी बुवा मला सांगतात की आवर्जून बुवा गजर झाल्यानंतर ते एक कडवं माझ्यासाठी बुवा म्हणून त्यांच्यासाठी गाणं म्हणतो. या ठिकाणी उडता गजर घेऊन गजरे सांगत करे. घरट्यात चिवताई पडसाच्या विहीवर झोपल्यात जाई झोई मीठ पापण्या डोळ्यांच्या ओ मीठ पापण्या डोळ्यांच्या तो तुला मी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का गणित नाही आज माझ्या पाडसाला झोप का गणित नाही झोप धन्यवाद बुवा. बुवा जे काही बोलाल शब्द फक्त समान बुवा बोला बाकी काही नाही लक्षाला बसू. धन्यवाद. उदो बोला उदो आई पाहुणाई मातेचा उदो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे आनंदाचे प्रभुचे नाम रे चित्ररत्ना घन खान रे एकाएकी जाण रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी रान रे देवांचा तो देव रे तो हा स्वयं देव रे अलक्षर क्षुरी साथी देव भोगी केव रे शिवाचा राम रे भक्त पूर्ण काम रे मुक्तयोगी जगगाती दयाशी निष्काम रे अनेक रे सत्य राम रे करे विष्णु कृष्ण जगन्नाथम करी आदि रे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
करतीर स्वामी अशक्य हि शक्य करतीर स्वामी अशक्य करतीर स्वामी चलो